चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे भाव घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत। नाफेडमार्फत खरेदी बंद झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। बाजार समित्यांमधील खरेदी केंद्र जूनपर्यंत सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये घरकुलाच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। येत्या 15 दिवसांमध्ये मागण्या मान्य करण्याची मागणी। सोलापूरच्या माळशिरसमधील पुरंदावडेमध्ये उद्या बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार। या स्पर्धेसाठी 400 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डेचं तलाठी कार्यालय जळालं। जुने दस्तावेज जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। सुदैवानं कार्यालयातील कॉम्प्युटर सुस्थितीमध्ये। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीला वेग। शेतकऱ्यांची लगबग सुरू। ज्वारीचे समाधानकारक उत्पादन होण्याची अपेक्षा। नाशिकच्या चांदवड नगर परिषदेकडून शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम। वाहतुकीस अडथळा ठरणारी सुमारे 100 अतिक्रमणं जमीनदोस्त। वर्ध्यामधल्या सेलू तालुक्यामध्ये सुकळीमध्ये वॉटरशेड रथयात्रेचा शुभारंभ। जलसंधारणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन। खासदार अमर काळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची उपस्थिती।